चौकशीचा विषय नाही, खटला चालवण्यास परवानगी देण्याचा विषय होता। असं आहे की हे सगळं राजकीय सूडबुद्धीने चाललेली कारवाई आहे। आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांच्या विरोधात खटला चालवायला राज्यपालांची सीबीआयला परवानगी, तर हे राजकीय षडयंत्र असल्याचा अशोक चव्हाणांचाही आरोप। समीर भुजबळ यांच्यानंतर पंकज भुजबळही अडचणीत। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ईडीचं पथक नाशिकमध्ये। राज्यामध्ये उरलाय फक्त 33% पाणीसाठा। फेब्रुवारीमध्येच राज्यावर पाणी टंचाईचं भीषण संकट। नागपूरच्या युग चांडक हत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा। याच आरोपींनी 1.5 वर्षांपूर्वी युगचं अपहरण करून केली होती हत्या। अधिवेशनासाठी शिक्षकांना मिळालेल्या विशेष रजांना हायकोर्टानं दिली स्थगिती। सरकारनं दिली होती विशेष रजेची सवलत। कोल्हापूरमधल्या बहुचर्चित टोल विषयावर अखेर 7 वर्षांनी पडदा। कोल्हापूरमधले 9 टोल नाके बंद। नगर विकास मंत्रालयानं काढली अधिसूचना। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला नाशिकमध्ये सुरुवात। टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली त्र्यंबकनगरी। आणि फेसबुकचा आज 12वा वाढदिवस। फेसबुक युजर्सना एक तपपूर्ती निमित्तानं खास रिटर्न गिफ्ट।